पण कोविड पॅन्डेमिक नंतर एक नवीन पॅन्डेमिक आलेली आहे, त्याचं नाव आहे मायोपिक पॅन्डेमिक. मायोपिया म्हणजे मायनस नंबर. मायनस नंबरचा एक मोठा पॅन्डेमिक सध्या जगभर सुरू आहे. त्याचं एकमेव कारण आहे मुलांचा वाढता मोबाईलचा वापर. ते प्लीज करू नका, आपल्या शरीरावरती इन्व्हेस्ट करा, त्याला खर्च म्हणून नका. दुसऱ्या गोष्टीत खर्च करण्यापेक्षा शरीरावर खर्च करा, कारण तुमची परमनंट आणि कामाची प्रॉपर्टी, दुसरी कुठली प्रॉपर्टी आपल्यासोबत येणार नाही. हा आपल्या सर्वांचाच हा चुकीची मानसिकता असं मला वाटतं. माझे काही जे मित्र दुसऱ्या देशांमध्ये ते सांगतात की तिकडे नखाला जरी काही झालं तरी लोक येतात, त्यांची नखं पण इन्शुअर्ड असतात, त्याची पण ते ट्रीटमेंट प्रॉपरली करतात आणि त्याच्यावर पण लाखोंमध्ये पैसे करतात. प्रोग्रेसिव्हमध्ये वेगवेगळे झोन्स असतात. दूरचा वेगळा झोन असतो, इंटरमिडिएट म्हणजे मधल्या अंतराचा वेगळा झोन असतो आणि नियरचा वेगळा झोन असतो. त्यामुळे जे लोक मोबाईल किंवा कम्प्युटर युजर्स आहेत, बँकर्स आहेत, त्यांच्यासाठी प्रोग्रेसिव्ह चष्मा कधीही चांगला. कॉन्टॅक्ट लेन्स हा कॉस्मेटिक प्रकार म्हणजे तो आपण मला चष्मा नको, मी चष्म्यात चांगली दिसते किंवा दिसत नाही म्हणून चष्मा नको यासाठी वापरायचा नाही. लेन्सेस आपण कॉन्टॅक्ट लेन्सेस म्हणतो. त्या लेन्सेसना जबाबदारीने वापरायला लागतो, कारण त्याच्यातनं इन्फेक्शनची भीती खूप जास्त असेल. त्यांना नमस्कार मंडळी, महाराष्ट्र पोस्ट या यूट्यूब चॅनलच्या वतीने मी मुलाखतकार परेश दाभोळकर आपल्या सर्वांचं सहृदय मनपूर्वक स्वागत करतो. जग पाहताना आपल्याला अनेक सुंदर सुंदर गोष्टी दिसत असतात आणि ते पाहण्यासाठी माध्यम असतं ते आपले सुंदर डोळे. परमेश्वरानं आपली किती सुंदर निर्मिती केली आहे बघा, आणि ती निर्मिती केल्यानंतर ती प्रत्येक गोष्ट पाहण्यासाठी त्या दोन छोट्या खोबणीमध्ये दिलेत ते डोळे. ते जर नसते तर जग कदाचित आपल्याला फार निरभ्र वाटलं असतं. पण या जगातले रंग आपल्याला समजून येण्यासाठी आपल्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव असतो ते डोळे. ह्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, ह्या डोळ्यांची जपणूक कशी करावी, असे अनेकांना प्रश्न असतात. आज त्याच सर्व प्रश्नांचं उत्तर अगदी आपुलकीनं देण्यासाठी आपल्यासोबत एक डॉक्टर साहेब इथे आलेले आहेत. आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. मी मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आहे आपल्याला सर्वांनाच सुपरिचित असलेले नेत्ररोग चिकित्सक सन्माननीय अभय मुंढे सर. डॉक्टर साहेब, आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि आपण संवाद सुरू करूया. मला असं वाटतं की पहिले आप म्हणण्यापेक्षा पहिले एक बाप म्हणून प्रश्न विचारायला हवा की आजकालची जी लहान मुलं आहेत त्यांना खूप जास्त नंबरचा चष्मा लागलेला आपण पाहतो. म्हणजे जेव्हा मुलांना आपण शाळेत वगैरे सोडायला जातो ती लहान लहान मुलं अगदी जाड्या जाड्या भिंगाचे चष्मे घातलेले असतात. तर ही जी नेमकी अवस्था आलेली आहे सध्याच्या घडीला, ही कशामुळे आलेली असेल आणि त्याच्या दृष्टीने काय आपण उपाययोजना केल्या पाहिजे? मुळात चष्मा लागणे हा कोविडच्या पूर्वी फार गंभीर आजार समजला जात नव्हता. तो एक जेनेटिक प्रॉब्लेम होता किंवा ज्यांच्या आईवडिलांना किंवा ज्यांच्या पूर्वजांना मोठा नंबर असायचा त्यांनाच नंबर पुढे लागत जात असे. पण कोविड पॅन्डेमिक नंतर एक नवीन पॅन्डेमिक आलेली आहे, त्याचं नाव आहे मायोपिक पॅन्डेमिक. मायोपिया म्हणजे मायनस नंबर. मायनस नंबरचा एक मोठा पॅन्डेमिक सध्या जगभर सुरू आहे. त्याचं एकमेव कारण आहे मुलांचा वाढता मोबाईलचा वापर. त्यामुळे काय होतं की आपली डोळ्यांची त्याला सायंटिफिक टर्म आहे स्पाझम ऑफ अकोमोडेशन. जेव्हा आपण मोबाईल फार पाहतो तेव्हा आपली पुतळी एका ठिकाणी आखडली जाते आणि त्यामुळे तो मायोपिया म्हणजे मायनस नंबर डोळ्यामध्ये इंड्यूस होतो. हे सगळ्यात मुख्य कारण मुलांना चष्मा लागण्याचं आहे. आणि आजकाल कोविडनंतर विशेषतः सर्व शाळांचाही प्रोटोकॉल असं झालं की ते सगळे मोबाईलवरती, लॅपटॉपवरती ऑनलाईन एज्युकेशनचा फार मोठा ट्रेंड आला. त्यामुळे हे पॅन्डेमिक आलेलं आहे. लिटरली याला पॅन्डेमिक म्हणू शकतो. ज्या प्रमाणात कोविडचे पेशंट वाढलेले होते त्याच प्रमाणात मायोपिक पॅन्डेमिकमध्ये मायोपियाचे पेशंट खूप वाढत आहेत. लहान मुलं यामध्ये खूप जास्त अफेक्ट होत आहेत. विशेषतः 8-10 वर्षापर्यंत जोपर्यंत डोळ्यांची वाढ चांगल्या रीतीने होत नाही तोपर्यंत मुलांना मोबाईलपासून कंप्लीट दूर ठेवायला हवा असं या मताचा मी आहे. म्हणजे कदाचित भविष्यात मी याच्यावर एक सामाजिक चळवळ पण उभी करण्याचा विचार माझ्या मुलांना पाहून माझ्यामध्ये येतो. ते बघू, तुमच्या सहकार्याने करण्याचा मनोदय आहे. नक्कीच. पण आता झालंय असं की ऑनलाईन लेक्चर्स म्हणा किंवा बऱ्याचशा गोष्टी मुलं म्हणतात की आम्हाला शाळेत शिकवलेल्या कळल्या नाहीत तर त्या आम्ही यूट्यूबला टाकल्या की त्या आम्हाला पाहता येतात. आता नेमकं मुलं काय पाहतात हा एक पुन्हा संशोधनाचा विषय आहे खरं सांगायचं तर. पण हातात मोबाईल हा असतोच, तर त्या मोबाईलचे आवर्स जे आहेत म्हणजे स्क्रीन टाईम, आपण सध्या चांगला शब्द आलेला आहे त्याला स्क्रीन टाईम, तर तो साधारण किती असावा आणि आई वडील म्हणून काय काळजी घ्यावी? एक साधारण गणित असं आहे की स्क्रीन जेवढी छोटी आणि स्क्रीनपासून मुलांच्या डोळ्याचं अंतर जेवढं कमी तेवढा धोका जास्त. त्यामुळे मोबाईलपेक्षा सेफ आहे लॅपटॉप किंवा कम्प्युटर, त्याच्यापेक्षाही सेफ आहे टी व्हीचं स्क्रीन. तर मुलांनी ह्या सगळ्या गोष्टी टी व्हीवरती पाहाव्यात, कारण आजकाल टी व्ही पण मोबाईलला कनेक्टेड असतो आणि तो पालकांच्या निगराणीतच पाहाव्यात या मताचा मी आहे. त्यामुळे पालकांनी हीच काळजी घ्यायला हवी की मुलांना मोबाईल नको. मोबाईल इज ऑल ऑर नन फेनॉमेनन. आपण असं म्हणतो की नाही अर्धा तास बघू देत, पण
ते अर्धा तास बघणं फार घातक ठरतं मुलांसाठी आणि पालकांसाठी पण. त्यामुळे पालकांनी हा मोबाईल टीव्हीला कनेक्ट करावा आणि टीव्हीवरतीच मुलांना जे हवं ते पाहू द्यावं. हा, म्हणजे हा एक बेटर पर्याय सांगताय खरं सांगायचं तर पूर्वी तुम्ही. टीव्ही कमी बघा असं म्हणायचे. टीव्ही पाहणं म्हणजे एक पर्यायानं मोठी स्क्रीन आली, त्यामुळे हो. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे छोट्या स्क्रीनवरचा फोकस कमी झाला. बरोबर. जेवढी आजाराचा स्क्रीन मोठी आणि अंतर जास्त तेवढा जास्त. धोका कमी. बरोबर. जेवढी स्क्रीन छोटी अंतर कमी तेवढा धोका जास्त. मला वाटतं हे पालक म्हणून आपण no सर्वांनी mobile strategy गोष्ट हवी. नोंद करायला हरकत नाही की ज्यांची मुलं अतिवापर करतात, म्हणजे नेमकं ते काय बघतायत हेही तुम्हाला पाहता येईल आणि स्क्रीन मधलं अंतर सुद्धा एक तुम्हाला नेमून देता येईल त्यातून. एक दुसरा प्रकार आहे नेत्रविकारामधला, तो म्हणजे डोळे येणं आणि मग त्यानंतर म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये म्हणा, डोळे येणं याला एक काहीतरी दैवी गोष्ट वगैरे असं सुद्धा काही काही लोकांमध्ये मानलं जातं. आता तसं पाहायला गेलं तर तो एक सामान्य संसर्ग आहे, पण मग तसा संसर्ग झाल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी माणसाने किंवा त्याच्यावरती काय उपाय करायला हवेत? म्हणजे साधारण जनरली आतापर्यंत आम्ही लहान होतो तोपर्यंत ती लसुणीची ट्यूब आली, अरे ते डोळे आले का, म्हणजे ती मेडिकल स्टोअर्समध्ये सुद्धा त्या डब्या मिळायच्या आणि लोक आली का एक 10 ट्यूब अगोदरच घरी आणून ठेवायचे. तर ते किती जेन्युइन आहे, म्हणजे ते टाकणं किंवा त्याच्यावर उपाय? तो मुळात डोळे येणे म्हणजे डोळ्यांना कुठल्या तरी जंतूचा संसर्ग होणे, त्याला डोळे येणे म्हणतो आपण. तो हवेतनं वगैरे सहसा होत नसतो, तो थ्रू कॉन्टॅक्ट होतो. म्हणजे एखाद्याला इन्फेक्शन झालं तर त्या व्यक्तीने आपल्या घरातल्या लोकांपासून दूर राहावं, किंवा एखाद्या मुलाला इन्फेक्शन झालं तर मुलांनी शाळेत न जाता घरी थांबावं, स्वतःला आयसोलेट करावं. तर तो कॉन्टॅक्ट थ्रूच पसरत असतो, तो हवेतनं किंवा दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून तो सहसा पसरत नाही. त्यामुळे कॉन्टॅक्ट्स, आपला ग्लास, आपले प्लेट्स वेगळ्या ठेवावे, आपली जी कपडे ते वेगळी ठेवावीत, त्यानुसार तो संसर्ग थांबेल. हे पहिलं कारण. जे गैरसमज आहेत दैवी वगैरे तसं बिलकुलच नाही आहे. आणि जेव्हा हा संसर्ग होईल तेव्हा डॉक्टरांकडे जाऊन डोळे तपासून घ्यावे, कारण हा डोळा व्हायरसमुळे पण येऊ शकतो, बॅक्टेरियल इन्फेक्शन पण असू शकतं, फंगल इन्फेक्शन पण असू शकतं. प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगळी असते, त्यामुळे एकच फक्त ती लेसोनी ट्यूब टाकून हे साध्य होत नाही. त्या गोष्टीला आता बराच रेझिस्टन्स डेव्हलप झाला, ती खूप जुनी गोष्ट आहे. त्या अँटीबायोटिकला आता सहसा रिस्पॉन्स मिळत नाही. म्हणजे डोळे आल्यानंतर सुद्धा डॉक्टरकडे जाणं अत्यावश्यक आहे. कारण त्याचे कॉम्प्लिकेशन्स भविष्यात जास्त होऊ शकतात. बरं. बऱ्याचदा असं होतं की डॉक्टर एखादा चष्मा सजेस्ट करतात नंबर काढून, आणि मग तो नंबरचं कार्ड घेऊन गेल्यानंतर तो दुकानदार म्हणतो तुम्हाला बायफोकल बनवायचा आहे का प्रोग्रेसिव्ह? मग आमच्यासारखे जे अज्ञानी असतात त्यांना पहिला प्रश्न म्हणजे हे दोन प्रकार नेमके काय आहेत, की बायफोकल काय आणि प्रोग्रेसिव्ह काय? आणि मग जर ते दोन प्रकार आहेत तर त्याच्यातला चांगला कुठला, हे मला वाटतं तुम्हीच जास्त चांगलं सांगू शकाल. बायफोकल म्हणजे दोन फोकस असलेला चष्मा म्हणजे बायफोकल. त्यात एक दूरचा नंबर असतो आणि एक जवळचा नंबर असतो, आणि मध्ये एक आपल्याला कोर दिसते. आजकाल ती कोर लोकांना नको असते. त्याचं पहिलं रिझन आहे की त्यांना कॉस्मेटिक पर्पजसाठी, की माझं वय 40पेक्षा जास्त आहे, कोणाला कळलं नाही पाहिजे. आणि दुसरं आणि महत्त्वाचं रिझन असं आहे की प्रोग्रेसिव्हमध्ये वेगवेगळे झोन्स असतात. दूरचा वेगळा झोन असतो, इंटरमिडिएट म्हणजे मधल्या अंतराचा वेगळा झोन असतो, आणि नियरचा वेगळा झोन असतो. त्यामुळे जे लोक मोबाईल किंवा कम्प्युटर युजर्स आहेत, बँकर्स आहेत, त्यांच्यासाठी प्रोग्रेसिव्ह चष्मा कधीही चांगला. आणि तिसरा महत्त्वाचा फरक की बायफोकल लावणाऱ्या लोकांना जेव्हा स्टेप्स म्हणजे पायऱ्या चढतो उतरतो तेव्हा असं पडल्याचा फील येतो, कारण जेव्हा त्या जंक्शनवरती, त्या कोरेच्या जंक्शनवरती आपली नजर जाते ना, तेव्हा डेप्थ परसेप्शन बिघडतं. ते प्रोग्रेसिव्हमध्ये होत नाही. प्रोग्रेसिव्ह इज अ कंटिन्युअस फ्लोईंग विजन. त्यामुळे सध्याच्या काळात प्रोग्रेसिव्ह हाच बेटर ऑप्शन आहे. जे लोक लॅपटॉपचा जास्त वापर करतात त्यांच्यासाठी सुद्धा बऱ्याच ठिकाणी एक चष्मा सजेस्ट केला जातो की हा तुम्ही लॅपटॉपवर काम करण्यापुरता वापरा. मग तो वेगळा काही चष्मा असतो का अजून? तुम्ही म्हणताय ते ब्लू रेज प्रोटेक्शनचा चष्मा आहे, पण असं सिद्ध झालेलं आहे की हे जे गॅजेट्स आपण वापरतो, लॅपटॉप्स असो, मोबाईल्स असो, टी व्ही असो, त्यातले जे ब्लू रेज आहेत ते डोळ्याला हानिकारक नसतात. तो एक वेगळाच बिझनेस आहे असं माझं पर्सनल मत आहे, कारण त्याचा कुठलाही सायंटिफिक आधार या चष्मा वापरण्याची नाही. त्यामुळं मी पाहिलं शाळेमध्ये पुन्हा याचं प्रमोशन चालतं, मुलं हे चष्मे वापरतात, पण त्याची तशी आवश्यकता नसते. आपल्या म्हणजे डोळ्यांमध्ये सगळे प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहेत, ब्लिंकिंग आहे, टिअर फिल्म आहे, याचा वापर आपण करावा. तर हे निसर्गानेच ते दिलेलं सगळं दिलेलं आहे आपल्याला. एक अशी म्हणजे सहज आता बोलता बोलता आपल्या एक प्रश्न विचारतो. म्हणजे असं असतं की आपण कुठेतरी कार्यक्रमाला जाता एखाद्या, आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही डॉक्टर म्हणून, शेवटी डॉक्टर आहातच तुम्ही, डॉक्टर म्हणून जेव्हा इंट्रोड्यूस होतात तेव्हा लगेचच माणसांना आजार तिथे आठवतो आपला. म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये हा प्रकार नाही आहे, फ्री ऑफ कॉस्ट सजेशन किंवा प्रिस्क्रिप्शन. पण आपल्याकडे एखाद्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये गेल्यानंतर दाताचा डॉक्टर असेल आणि ओळख करून दिली की लगेच हा जरा बघ. तसंच डोळ्याच्या डॉक्टरला सुद्धा मला इकडे ना लाल झालाय जरा बघा.
तर अशा वेळेची काही गंमत वगैरे तुम्हाला सांगायला आवडेल का या निमित्तानं? अशा खूप खूप गमती आहेत. आम्हाला आवडेल अशी एखादी गंमत ऐकायला तुमची. एकदा मी एका लग्नाला गेलो होतो, थोडं खेडेगावात लग्न बघा होतं. मी म्हटल्याप्रमाणे हा अनुभव लग्नातलाच अगदी असेल. लग्नातलाच अनुभव आहे. आणि नवरदेव भोवल्यावरती चढला आणि त्याच्या डोळ्यामध्ये अचानक चुरचुरायला लागलं. मग त्यांनी मला तिथेच घोषित केलं की आता लग्न थोडंसं पोस्टपोन होणार आहे, कारण नवरदेवाच्या डोळ्याला प्रॉब्लेम झाला आहे. मग ज्यांचा तो मुलगा होता नवरदेव, त्यांना माहिती होतं मी लग्नामध्ये आहे. त्यांनी मला लगेच बोलावलं. त्या मुलाच्या डोळ्यामध्ये फॉरेन बॉडी होती. ती भोवल्यावरतीच आम्ही म्हणजे अशी अमानवी पद्धतीने काढली आणि त्याला बरं केलं. फॉरेन बॉडी म्हणजे एक धुळीचा कण जाऊन चिकटला होता कॉर्नियावरती. तो खूप इरिटेटिंग असतो. ओके. तो खूप दुखतो. असे बरेच इथे आल्यास पण माझे एक पेशंट भेटले मला, सर तुम्ही माझं ऑपरेशन केलं, डोळा कसा आहे बघा. त्यांचा मी लगेच डोळा पाहून घेतला. हो. पण म्हणजे नशिबानं त्याची बायको बघण्या अगोदर तिथे तुम्ही देवासारखे दिसलात. म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी देवासारखेच उभे होतात त्या नवरदेवासाठी. आता तुम्ही ज्या गोष्टीत म्हणजे उल्लेख केलात की नवरदेवाच्या डोळ्यात काहीतरी गेलं वगैरे, तर जनरली असं काही डोळ्यात गेलं तर पहिलं माणूस आपल्या हाताने रगडून तो पूर्ण डोळा लाल करून टाकतो. हे करणं ती सर्वात मोठी चूक असते त्यावेळी. जेव्हा डोळ्यात काही जाईल तेव्हा एकच काम करणे, डोळा न चोळता भरपूर पाण्याने, स्वच्छ पाण्याने डोळा धुणे आणि त्यानंतर लवकरात लवकर डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाणे. जसं आता तुम्ही म्हणालात डॉक्टर की त्या नवऱ्या मुलाच्या डोळ्यात काहीतरी गेलं आणि त्यांनी डोळा चोळला, तर जनरली असे डोळ्यामध्ये धूळ वगैरे गेल्यानंतर माणसं डोळा चोळायला सुरुवात करतात. तर हे कितपत योग्य आहे? हे योग्य बिलकुलच नाही, कारण डोळ्यात कधी काही गेलं तर त्याच्यासोबत काही जंतू जात असतात. त्यामुळे डोळा म्हणजे खूप साऱ्या पाण्याने डोळा स्वच्छ धुणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. त्यानंतर जर आपले सिम्पटम्स किंवा फॉरेन बॉडी सेन्सेशन थांबलं नाही तर आपण डॉक्टरांकडे जाऊन ताबडतोब सल्ला घ्यावा. याला वेळ लागतो, कारण जंतूसर्ग वाढण्याची खूप भीती असते. चष्मा लागूच नाही यासाठी काही करता येऊ शकतं का आपल्याला? जे मी म्हटलं तुम्हाला, चष्मा लागूच नाही. जर तुमचे डोळे नॉर्मल असतील, तुम्हाला चष्मा नसेल तर तो मोबाईल लॅपटॉपच्या यूजमध्ये लागू शकतो. त्याचा वापर कमी करावा तर चष्मा लागणार नाही. पण जे जेनेटिक प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. चष्मा वापरावाच लागतो. वयोमानानुसार चष्मा लागतो असं साधारण दिसून येतं. म्हणजे एक साधारण 40 वगैरे 40 नंतर आपल्याला चष्मा हा लागतोच. तर वयाचा आणि चष्म्याचा असा सरासरी काही संबंध आहे का? आणि जर असेल तर वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावरती त्या अनुषंगानं काय काळजी घ्यायला? वयाचा आणि चष्म्याचा जो संदर्भ आहे त्याला आपण प्रेस बायोपिया म्हणतो. म्हणजे 40चा चष्मा लागणे. जेव्हा आपलं वय 40च्या पुढे जातं तेव्हा आपली फोकसिंग कॅपॅसिटी कमी होते. त्यामुळे तो चष्मा लावणं गरजेचं असतं. तो वयाचा चष्मा असतो, तो डोळ्यांचा चष्मा नसतो. तर वयानुसार तो चष्मा वाढत जातो. 40 पासून +1 पासून त्याची सुरुवात होते आणि तो 60 पर्यंत +3 पर्यंत पोहोचतो. त्यानंतर तो सहसा कॉन्स्टंट लागतो. डायबिटीसच्या रुग्णांसाठी डोळे हा फार महत्वाचा विषय आणि सातत्यानं त्यांच्या अवयवांवरती डायबिटीस किंवा मधुमेह हा इम्पॅक्ट करत असतो बऱ्याच. तर जे डायबिटिक रुग्ण आहेत त्यांच्यासाठी आपण काय सांगू शकाल या निमित्तानं, आजच्या मुलाखतीच्या निमित्तानं? मुळात डायबिटीसचं सायंटिफिक नाव आहे मायक्रो अँजिओपॅथी, म्हणजे सूक्ष्म रक्तवाहिन्यांचा आजार. सूक्ष्म रक्तवाहिन्या कुठे असतात? आपल्या मेंदूमध्ये असतात, हृदयामध्ये असतात, किडनीजमध्ये असतात. डोळा हा मेंदूचाच एक भाग आहे. म्हणजे डोळा हा एक इंडिपेंडेंट अवयव नाही, तर मेंदूत आलेलं एक ते फूल आहे, त्याला आपण डोळा म्हणतो. त्याचा रेटिना, त्या रेटिनामध्ये सूक्ष्म रक्तवाहिन्या असतात आणि डायबिटीसचं हे टार्गेट असतं. त्यामुळे डायबेटॉलॉजिस्ट पण, म्हणजे डायबिटीस डॉक्टर पण तुम्हाला सांगतात की आपण जाऊन डोळे तपासा, कारण हा एकमेव अवयव असा आहे की जो आपल्याला ज्याच्यातले बदल आपण बाहेरून पाहू शकतो. म्हणजे डोळ्यात ड्रॉप टाकून डोळ्याची पुतळी मोठी करून आता रेटिना एक्झामिनेशन करून आपण ठरवून आपल्याला कळतं की आता डायबिटीस कुठपर्यंत आपल्या शरीरामध्ये त्याचे कॉम्प्लिकेशन सुरू झाले. त्यामुळे डोळ्याची तपासणी डायबेटॉलॉजिस्ट सजेस्ट करतात. पण मी डायबिटीसच्या पेशंटला एक सल्ला देऊ इच्छितो की दर 6 महिन्याला किंवा ऍटलिस्ट एक वर्षातून एकदा तरी डोळे डॉक्टरांकडे जाऊन आपली डोळी तपासून घ्या. आपण जनरली पाहतो म्हणजे प्रत्येकाची फायनान्शियल कॅपॅसिटी वेगवेगळी असते. त्यामुळे गॉगल हा प्रत्येकाला एक स्टाईल आयकॉनिक असं वाटतं. त्यामुळे प्रत्येक जण विकत घेतो, पण तो ऐपतीप्रमाणे घेतो. गरीब असतो तो जत्रेतला गॉगल विकत घेतो, श्रीमंत असतो तो थोडा रेबनचा वगैरे वापरतो, मिडल क्लास असतो तो 150-200 रुपयाचा वापरतो. आता गॉगलचं वेळ प्रत्येकाला असतं, पण या अशा ग्लासेस वापरल्यामुळे सुद्धा डोळे खराब होऊ शकतात. अशा ग्लासेस वापरल्यामुळे डोळे खराब नाही होत. जर साधा चष्मा वापरा आपण, जसा तुम्ही म्हणाल जत्रेतला चष्मा किंवा साधा चष्मा, तर तो फक्त फिजिकल प्रोटेक्शन देईल तुम्हाला. म्हणजे तुम्ही बाईक चालवत आहात तर धुळीपासून संरक्षण द्या. पण ते जर तुमचं काम उन्हामध्ये जास्त असेल किंवा तुमचं दिवसभर फिरण्याचं काम असेल तर त्याने UV प्रोटेक्शनचा चष्मा वापरावा. तो जास्त चांगला असतो, कारण त्याच्यामुळे डोळ्यावर होणारे दुष्परिणाम टळतात. बाकी साधा चष्मा हा
फिजिकल प्रोटेक्शन असतो तो घातक किंवा धोकादायक नसतो, त्याचा कुठल्या ना कुठल्या प्रमाणात फायदाच होतो. महागडे चष्म्यामध्ये ईव्ही प्रोटेक्शन चांगलं असतं म्हणून ते महाग असतात. ते चष्मे जे लोक आउटडोर वर्क ज्यांचं जास्त त्यांनी वापरा. मुळात माणसाच्या हातात मोबाईल अशा करता आला की बराच जो हाऊ टू किल टाइम हा प्रश्न असतो त्याचं उत्तर बनून मोबाईल आला, पण तो आता आपल्याला किल करतोय खरं सांगायचं तो मोबाईल. त्यामुळे ही गॅजेट्स आपण जास्त वापरायला लागलो, पण तरी सुद्धा पहिली माणसं पुस्तकं वापरायची किंवा वाचायची. आता आयपॅड झाले, किंडल झालं, तर ह्याच्यातलं सगळ्यात बेटर काय? ऑफकोर्स पुस्तक वाचणं हे गोल्ड स्टँडर्ड आहे, त्याला कोणीच रिप्लेस करू शकणार नाही. आणि आयपॅड मोबाईल हे काही दिवसांनी एवढे घातक सिद्ध होतील की सरकारला ते बंद करावं लागेल. जसं ऑस्ट्रेलियामध्ये हा निर्णय झाला आता की 16 वर्षांपर्यंत मुलांना अजिबात सोशल मीडिया किंवा लॅपटॉप मोबाईल अलाव करायचेच नाही, तसा निर्णय सुद्धा आपली सरकार लवकरच घ्यायला लागतील. हे माझं सांगण्याची सत्यता आहे. सत्यता आहे आणि ते करावं, लवकरात लवकर करावं, तर पुढच्या पिढ्यांचं जे नुकसान होतंय ते वाचतील. डोळ्यांचं आरोग्य नीट राहावं म्हणजे आरोग्यासाठी, म्हणजे शरीरासाठी किंवा आपल्या वैयक्तिक गरजेसाठी अभ्यास किंवा वाचन हे अधिकाधिक केलं पाहिजे. पण डोळ्यांचं आरोग्य राहावं म्हणून एक काय टाइम लिमिट आहे? म्हणजे काही मुलं अति पण अभ्यास करतात, पुस्तक सोडून राहतच नाही, खूप त्यांना म्हणजे मेरिट किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये असतात, तर त्यांनी अति अभ्यास केल्याने यांनी सुद्धा चष्मा लागू शकतो. अति अभ्यासाने चष्मा लागण्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्याचं कारण आहे की अभ्यास जेव्हा आपण पुस्तकांमध्ये करतो ना, त्या पुस्तकामध्ये कुठलाही लाईट सोर्स नाही किंवा त्याच्यामुळे जो स्पाझम अकोमोडेशन मी मगाशी म्हटलं, डोळे थकण्याचं प्रमाण फारच कमी. 1 तास मोबाईल पाहणे हे 10 तास पुस्तक वाचण्याबरोबरीच. त्यामुळे पुस्तकं वाचून चष्मा लागत नाही, तर मोबाईलवर अभ्यास करून किंवा लॅपटॉपवर अभ्यास करून किंवा सिरीज पाहून चष्मा 100% लागतो. आता आहे असं की माणसांचे आहार सुद्धा वेगवेगळे आहेत. कोणी नॉनव्हेज खातं, व्हेज खातं, कोणी मिश्र आहार घेतं. पण डोळ्यासाठी नेमका कोणत्या प्रकारचा आहार असावा? डोळ्यासाठी व्हिटॅमिन ए आणि सी रिच आहार असावा. मुळात आपण त्यांना अँटीऑक्सिडंट्स म्हणतो, म्हणजे हिरव्या पालेभाज्या, गाजर, आणि व्हिटॅमिन सी म्हणजे लिंबू आवळ्यासारखी गोष्टी ह्या जास्त प्रमाणात खाव्यात. किंवा ज्या कलरफुल भाज्या असतात आजकाल, ब्रोकोली वगैरे येतात, तशा गोष्टी डोळ्यांसाठी खूप चांगल्या आणि ओव्हरऑल शरीरासाठी चांगल्या असतात. त्यानंतर अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या शरीराचं वय रोखण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांना आपण अँटीऑक्सिडंट्स म्हणतो. मोतीबिंदू हा प्रकार आता एक सर्रास होत चाललेला आहे. मोतीबिंदूचं ऑपरेशन जवळजवळ प्रत्येक माणसाला, म्हणजे जसं आता ही बायपास, मोतीबिंदू हे शब्द एकदम कॉमन झालेले फारच. तसं ते मोतीबिंदूचं ऑपरेशन हे साधारण एक मला वाटतं 55 क्रॉस केल्यानंतर करावंच लागतं. आणि आता ते एक पॅकेज सिस्टीम आलेली आहे त्याच्यामध्ये, की बाबा तुम्हाला एवढं करायचंय तर एवढं पॅकेज आहे, तेवढं पॅकेज आहे. ते असं नेमकं का आलंय? म्हणजे मोतीबिंदू करण्याचं प्रमाण वाढलंय त्याच्यामुळे ते पॅकेज आलंय, की आता काही अपग्रेडेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये? खूपच प्रॅक्टिकल प्रश्न आहे हा. मोतीबिंदू हा मुळात आजार नाही. मोतीबिंदू म्हणजे डोळ्याचं वय होणे, वयानुसार होणारा बदल म्हणजे मोतीबिंदू. तो कुठल्याही प्रकारचा आजार नाही. आणि आजकाल आपण क्वालिटी ऑफ व्हिजनची डील करतो, म्हणजे आपल्याला कसं दिसतं यावरती आपलं फोकस आहे. पूर्वी काय होतं की मला दिसतं किंवा दिसत नाही, तेव्हा लोक ऑपरेशन लवकर करत नव्हते, दिसणं बंद होईपर्यंत थांबायचे. आता आपण मला चष्म्याचा नंबर पण नको आहे, मला क्वालिटी ऑफ व्हिजन चांगली आहे, मला कॉन्ट्रास्ट चांगला हवा, त्यासाठी आपण ऑपरेशन करतो. आणि त्यामध्ये खूप ॲडव्हान्सेस झालेले. आजकाल डोळा न उघडता, डोळा न फाडता मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया होतात. ऑफकोर्स त्या महाग आहेत, पण मी त्याला इन्व्हेस्टमेंट समजतो, खर्च न समजता. आपल्याकडचा दृष्टिकोन आपण बदलायला हवा, की आता डोळ्यांचं काम एवढं वाढलेलं आहे की डोळ्याशिवाय आपण जगूच शकत नाही. त्यामुळे डोळ्यांवरती खर्च करा आणि अत्याधुनिक शस्त्रक्रिया करून घ्यावी, जेणेकरून तुमच्या चष्म्याचा नंबर निघून जाईल. ज्या लेन्सेस म्हणजे तुम्ही जे म्हणालात की आपल्याला हे फिल्टर्सचे चष्मे आपण वापरतो ते वापरण्याची पण गरज पडणार नाही. त्यामुळे सर्जिकल कॉस्ट वाढते, टेक्नॉलॉजीमुळे सर्जरीची कॉस्ट वाढते आणि हे पेशंटला माहिती नसतं. आपल्याकडे ट्रेंड आहे की मोतीबिंदू म्हणजे फ्री होणारी सर्जरी. तो चुकीचा ट्रेंड आहे, ते करू पण नाही. आपण आपल्या डोळ्यांवरती खर्च करावा आणि चांगल्या दर्जाची ऑपरेशन करून घ्यावी, असा माझा न्यूट्रल सल्ला आहे. ज्येष्ठ नागरिकांनी साधारण मोतीबिंदूची तपासणी काय वयानुसार करून घेणं आवश्यक आहे? आणि म्हणजे आता समजा एखादा तुम्ही 50 जर सांगितलं, तर मग त्यानंतर किती किती काळाने ती करायला सातत्यानं? मोतीबिंदू हा जसं मी म्हटल्याप्रमाणे नैसर्गिक बदल आहे शरीरातला. तर 60च्या आसपास तपासणी करून घ्यायलाच हवी, जरी तुम्हाला चांगलं दिसत असेल किंवा नसेल. किंवा तत्पूर्वी जर तुम्हाला वाटलं की नाही मला थोडंसं कमी दिसत आहे, तर जाऊन डॉक्टरांना भेटा. त्यातनं आपल्याला मोतीबिंदू आहे की नाही किंवा दुसरा कुठला प्रॉब्लेम आहे, रेटिनामधला प्रॉब्लेम आहे, हे कळून येतं. मोतीबिंदू टाळता येऊ शकतो? नाही, मोतीबिंदू टाळता नाही येऊ शकत. एक आहे की कोणाला लवकर होतो, कोणाला उशीर होतो. ज्यांना डायबिटीस असतो किंवा ज्यांना कधी डोळ्याला मार लागलेला असतो, त्यांना मोतीबिंदू लवकर होतो, म्हणजे
वयानुसार न होता थोडासा लवकर, त्याला अर्ली कॅटरॅक्ट म्हणतात. ज्यांच्या जेनेटिक्समध्ये ज्यांच्या आजोबांनाही मोतीबिंदू खूप उशिरा झालेला आहे, वडिलांनाही खूप झालेला आहे, त्यांना उशिरा होतो. डोळ्याच्या पडद्याची काळजी घेण्यासाठी आपण काय उपाययोजना करायला हव्या? म्हणजे डोळ्याच्या पडद्यासाठी म्हातारपणामध्ये जास्त त्रास होतो डोळ्याच्या पडद्याच्या बाबतीत. डोळ्याचा पडदा म्हणजे रेटिना, जो मेंदूचा डायरेक्ट भाग असतो. मेंदूचाच पेशी म्हणजे रेटिनाच्या पेशी असतात. मी म्हटल्याप्रमाणे अँटीऑक्सिडंट रिच औषध पदार्थ खाणे, हिरव्या पालेभाज्या, लिंबू, आवळा. दुसरी गोष्ट हे अँटीऑक्सिडंट नंतर आपण डोळ्यात फार विगळसली न चोळणे. आता एक नवीन स्टडी आला ज्याच्यामध्ये डोळा चोळल्यामुळे पण रेटिनाची डिटॅचमेंट किंवा रेटिना सरकण्याची भीती खूप वाढलेली आहे, किंवा फ्लोटर्स सारखे प्रकार, डोळ्यासमोर डाग दिसते, डोळ्यासमोर फिरताय असं वाटतं. हे प्रमाण खूप त्याच्यामुळे वाढलेलं आहे. तर ह्या गोष्टी आपण टाळणे किंवा डोळ्याला मार न लागू देणे हे सगळ्यात महत्वाचं करतात. लेन्सचं प्रमाण हल्ली वाढलेलं आहे, म्हणजे बरेच जण चष्मा घालवण्यासाठी परमनंट लेन्स टाकून घेतात डोळ्यात. आपण कॉन्टॅक्ट लेन्स म्हणतो, समोरून टाकणारे लेन्स. हा. कॉन्टॅक्ट लेन्स हा कॉस्मेटिक प्रकार आहे. म्हणजे तो आपण, मला चष्मा नको, मी चष्म्यात चांगली दिसते किंवा दिसत नाही म्हणून चष्मा नको यासाठी वापरल्या लेन्सेसला आपण कॉन्टॅक्ट लेन्सेस म्हणतो. त्या लेन्सेस फार जबाबदारीने वापरायला लागतात, कारण त्याच्यातनं इन्फेक्शनची भीती खूप जास्त असते. त्यांना खूप स्वच्छ ठेवावं लागतं. आजकाल आपण आयडियली त्या 6 ते 8 तासानंतर बदलायलाच हवेत, पण आपण ते करत नाही. आपली वर्क असंच 12-12 तास असतात आणि ते आपण घालून 12 तास काम करतो, मग डोळे सुकतात आणि संसर्ग होण्याची भीती खूप असते. आणि त्यात एकदा जर कॉन्टॅक्ट लेन्स इंड्युस्ड इन्फेक्शन झालं तर कॉर्निया, जो आपला काच असतो, त्याच्यावरती तो परमनंट मार्क राहतो, तो कधीच जात नाही. त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्स मी पर्सनली माझ्या पेशंटला कधीही रिकमेंड करत नाही. मी त्यांना सांगतो चष्मा वापरा, हा सेफेस्ट प्रकार आहे. नको असेल तर लेझर करून चष्म्याचा नंबर घाला. कॉन्टॅक्ट लेन्स हा जो मधला मार्ग आहे तो सहसा न वापरण्याचा मी सल्ला देतो, कारण मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये अशी बरीच पेशंट्स पाहिलेत की ज्यांचा डोळा कॉन्टॅक्ट लेन्समुळे गेलेले. लॅसिक ऑपरेशन जी आहे त्याच्याकडे तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या कसं पाहता? म्हणजे तो आता एक व्यवसाय झाल्यात जमा आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही रुग्णांना काय सल्ला द्या? मला नाही वाटत. लेसिक ही एक आता काळाची गरज झाली, कारण चष्मा आपण जेव्हा घालतो ना तेव्हा चष्म्यातनं आपल्याला ही नजर मिळते, म्हणजे अशी घोड्याच्या नजरेसारखी नजर, झापड लावलेली नजर आपल्याला समोरचं दिसतं. चष्मा काढला, ज्याला चष्मा नाही, आणि म्हणजे तुम्हाला चष्मा आहे मला चष्मा नाही, तर मला ही नजर आहे पूर्ण, म्हणजे माझे फील्ड ऑफ विजन जे ते खूप मोठं आहे. ज्यांना चष्मा असतो त्यांचं फील्ड एवढंच असतं. कॉन्टॅक्ट लेन्स झाल्यानंतर किंवा लेसिक ते फील्ड ऑफ विजन वाढतं. त्यामुळे ती आजच्या काळाची गरज आहे. तो व्यवसाय का नाही हा कॉन्ट्रोवर्शियल भाग आहे, पण ती इलेक्टिव्ह प्रोसिजर आहे. त्याला असं कोणी म्हणजे कोणी कंपल्शन करू शकत नाही, ती इमर्जन्सी नाही. तर त्याचं प्रोफेशन काय आहे किंवा त्याचा नंबर किती आहे, तो खरंच त्या लेसिकसाठी फिट आहे की नाही हे पाहून जर केलं तर ते खूप योग्य राहतं. डोळ्याचं आरोग्य आणि माणसाची झोप याचं एकमेकांशी काही नातं आहे का? खूप जवळचं नातं. कारण आजकाल डोळ्यांना आराम फक्त झोपेतच मिळतो आणि तो खूप जास्त गरजेचा आहे. म्हणजे माझ्याकडे मी तुम्हाला काही केस स्टडीज दाखवेल की ज्याच्यामध्ये आता एक नवीन ट्रेंड आला की पूर्वी आपण म्हणायचो की व्यायाम खूप महत्वाचा, नंतर ट्रेंड आला की डाएट खूप महत्वाचा, आता रिसेंट लेटेस्ट ट्रेंड आहे की झोप सगळ्यात महत्वाची. झोप नंबर 1, नंबर 2 डाएट आणि नंबर 3 ला व्यायाम. हा रिसेंट ट्रेंड मध्ये झोपणं अत्यंत महत्वाचं आहे. झोपेतच आपण डोळ्यांना किंवा आपल्या मेंदूलाही आराम देतो. मी म्हटलं ना, डोळे हे मेंदूचा एक डिरेक्ट भाग आहे. आपण जे ब्लिंक करतो ना ते सुद्धा त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी आपल्या डोळ्यांना आराम मिळतो आणि डोळ्यामधले विस्तार येतात. जी पुतळी ती आखडत नाही, ती उघड जाते. म्हणून झोप अत्यंत महत्वाची. सध्याचं प्रदूषण आणि हवेची शुद्धता, म्हणजे आता आपण सगळं ऐकतोय की हा IQ आहे, तो IQ आहे, तर त्याही गोष्टींनी काही इन्फेक्शन्स आपल्या डोळ्यामध्ये येतात का? हो. आणि ती येऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला? डोळे सतत या गोष्टीमध्ये इन्फेक्शन नक्कीच होतात. इन्फेक्शन्स पेक्षाही ॲलर्जीजचं प्रमाण खूप जास्त वाढतं आणि त्यातनं आपण डोळे चोळतो. डोळे चोळले की जखम होतात आणि इन्फेक्शन वाढतं. ही विशेष सायकल सुरू होते. त्यामुळे प्रदूषणापासून दूर राहणे, प्रदूषणापासून आपल्याला दूर राहायचं असेल तर मुंबई सोडायला लागेल. पण मुंबईमध्ये राहून जर तुम्हाला प्रदूषणापासून दूर राहायचं असेल तर प्रोटेक्टिव्ह ग्लासेस वापरणे, फ्रिक्वेंट म्हणजे सतत डोळे धुत राहणे. आपण दुसरं काही करू शकत नाही. कृत्रिम डोळ्याची निर्मिती अजूनपर्यंत झालेली नाही. नाही. म्हणून तुम्ही म्हटलं डोळा हा परमनंट सेल, मेंदूचा भाग. शरीरात 3 प्रकारच्या पेशी असतात. एक लेबाईल सेल, ज्या जन्मापासून मृत्यूपर्यंत वाढत राहतात, जशी आपली त्वचा आहे, केस आहेत, नख आहे. दुसरी स्टेबल सेल, जी जन्मापासून वर्ष 18 ते 20 पर्यंत वाढतात, पण नंतर त्या तुटल्या फुटल्यात त्यांना पण रिपेअर करू शकतो, सगळे इंटरनल ऑर्गन्स ऑफ बॉडी. आणि तिसरी परमनंट सेल, जी मेंदूची पेशी, जी जन्माच्या वेळी जेवढी तेवढीच कायम राहते. त्यात एकही पेशी वाढत नाही. इनफॅक्ट त्यांची डेथ सुरू होते जन्मानंतर. त्या कमी 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 होऊन जातात. डोळ्याचा रेटिना हा त्यातलाच एक प्रकार आहे. त्यामुळे डोळ्याची निर्मिती जी आपण ऐकतो की नाही, डोळा दुसरा बसवणे म्हणजे डोळा पूर्ण काढून बसवला जातो,
फक्त डोळ्याचा पुढचा काच ज्याला आपण कॉर्निंग म्हणतो तेवढाच एक्सचेंज करता येतो, तेवढाच दुसऱ्यात आपल्याला बसवता येतो. त्यामुळे कृत्रिम डोळ्याची निर्मिती मला वाटत नाही रिसेंटच्या फ्युचरमध्ये पॉसिबल आहे. एक असा विषय की अवयवदान या गोष्टीकडे जेव्हा आपण येतो त्यामध्ये बऱ्याचदा सगळ्यात पहिल्यांदा जर काय म्हणजे रक्तदान वगैरे आहेच, पण त्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचा विषय येतो तो म्हणजे नेत्रदान. तर नेत्रदान म्हणजे एक्झॅक्टली काय केलं जातं? नेत्रदान म्हणजे माणसाचा पूर्ण डोळा काढून घेतला जातो नेत्रदान की काही वेगळी काही प्रोसेस असते? नेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर आपण त्या व्यक्तीचा ज्यांची इच्छा असेल किंवा त्यांच्या नातेवाईकांची इच्छा असेल त्यांचा आपण पूर्ण डोळा काढून घेतो आणि त्यातला जो कॉर्निया मी आता म्हटल्याप्रमाणे जो काच असतो डोळ्याचा तो काच काढून दुसऱ्या पेशंटला आपण बसवतो. त्याची खूप कमी आपल्या भारतामध्ये आहे, त्याची खरोखर खूप गरज आहे. त्याच्यामुळं मध्यंतरी त्याचं प्रमाण खूप चांगलं होतं, पण अशात परत कमी झालं. मी पाहिलं की नेत्रदानाचं प्रमाण आता सध्या कमी होतं. नेत्रदान लोकांनी केलंच पाहिजे. नाही, नक्कीच केलं पाहिजे. म्हणजे जन्माला आल्यानंतर तुम्ही सुंदर मुली पाहू शकता, पण या जगातून गेल्यानंतर सुद्धा तुमचे डोळे सुंदर मुली पाहू शकतात जर तुम्ही नेत्रदान केलं तर नेत्रदान करणं ही खूप काळाची मोठी अवयवदान आहे गरज आहे. सध्या अवयवदान काळाची ही गरज. काळाची गरज आहे. डोळा हा अत्यंत महत्वाचा अवयव असल्या कारणाने आपण म्हणजे भारतामध्ये साधारणपणे डोळ्याला जितकं सिरियसली घ्यायला हवं तितकं सिरियसली घेतलं जात नाही. म्हणजे बघा ना, आपण मोबाईलला जेवढा स्क्रॅच गार्ड लावण्यामध्ये माहीर असतो तेवढ्या डोळ्यांच्या बाबतीमध्ये लोक ठीक आहे मग चष्मा जरी घ्यायला गेले तरी स्वस्तात कुठला मिळेल तो, पण मोबाईलला स्क्रॅच गार्ड मात्र आपण जास्तीत जास्त महागातलं लावायला जातो. तर ही मानसिकता कुठेतरी क्रॅक झाली पाहिजे आणि मला वाटतं याचं ब्रीफिंग एक डॉक्टर म्हणून तुम्ही चांगलं करू शकता. ही मानसिकता मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये रोज पाहतो. म्हणजे मी त्या पेशंटला सांगतो की आपल्याला फ्रीमध्ये समजा लग्नामध्ये आपण कपडे वाटतो, साड्या वाटतो, त्या साड्या कुणीही घालत नाही, त्या फिरत राहतात एकाकडनं दुसरीकडे जातात. पण आपल्याला जेव्हा ऑपरेशन करायचं असतं ना तेव्हा आपण फ्रीमध्ये ऑपरेशन कुठे होईल याचा शोध घेतो आणि ते करतो. ते प्लीज करू नका. आपल्या शरीरावरती इन्व्हेस्ट करा, त्याला खर्च म्हणू नका. दुसऱ्या गोष्टीत खर्च करण्यापेक्षा शरीरावर खर्च करा, कारण ती तुमची परमनंट आणि कामाची प्रॉपर्टी. दुसरी कुठली प्रॉपर्टी आपल्यासोबत येणार नाही. हा आपल्या सर्वांचाच हा चुकीची मानसिकता असं मला वाटतं. माझे काही जे मित्र दुसऱ्या देशांमध्ये ते सांगतात की तिकडे नखाला जरी काही झालं तरी लोक येतात, त्यांची नखं पण इन्शुअर्ड असतात, त्याची पण ते ट्रीटमेंट प्रॉपरली करतात आणि त्याच्यावर पण लाखोंमध्ये पैसे खर्च करतात. आता थोडस वैद्यकीय क्षेत्रापासून बाजूला जात तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे येतो. तुम्ही अंबेजोगाई सारख्या एका खेडेगावातून आलेले शिक्षकाचा मुलगा असलेले डॉक्टर आणि समाज सेवेची सुद्धा आवड आहे तुम्हाला विशेष अशी. तर हा प्रवास कसा झाला तो सांगतेकडे जाता जाता आमच्या श्रोत्यांना. अंबाजोगाई हे खूप चांगलं म्हणजे माझं दैवत आहे. तिथे सांस्कृतिक शहर आहे ते मराठवाड्याचं, पुणे म्हणतात त्याला. तिथे मी शिकलो आणि लहानपणापासूनच काही डॉक्टरांच्या संपर्कात मी होतो. म्हणजे त्यात डॉक्टर तात्याराव लहाने सर ज्यांच्यामुळे मी डोळ्याचा डॉक्टर आहे, ते डॉक्टर एन डी कुलकर्णी सर तिथे फिजिशियन होते, एम डी मेडिसिनचे प्रोफेसर हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर तनखेवाले. त्यांच्याकडे पाहत मी लहानाचा मोठा झालो. तेव्हापासून डॉक्टर होण्याची इच्छा मनात निर्माण झाली. दुसरं कधीच कुठलं स्वप्न मी पाहिलं नाही. मला फक्त डॉक्टरच व्हायचं आणि बस मुंबईत आलो. मुंबईत आल्यानंतर माझ्या मित्रांच्या सहकार्याने राहिले होते आणि लहाने सरांमुळे मी डोळ्याचा डॉक्टर झालो. सगळ्या डोळ्याचे डॉक्टर नसते तर मी पण नसतो. त्यांच्यामुळे सामाजिक कार्याची थोडीशी आवड निर्माण. एखादं दीपगृह असतं ते अनेकांना प्रकाश देत जातं आणि त्यातूनच जे प्रकाश वाटा शोधणारे डॉक्टरांसारखी माणसं असतात ती त्या पाऊल पुढा वेचत पुढे येतात, पुन्हा एकदा आपला मार्ग निवडतात आणि त्या मार्गावरती स्वतःची एक ओळख निर्माण करतात. आज अभयजी आपल्या सोबत आले. डॉक्टर साहेब, आम्ही आपले मनापासून आमच्या युट्यूब चॅनलच्या वतीने आभार व्यक्त करतो की आपण एवढी छान माहिती आम्हाला दिली. आणि तुमच्या सर्वांसाठी महत्वाचा सल्ला की असं म्हटलं जातं की शंकरानं जर तिसरा डोळा उघडला तर या सगळ्या सृष्टीचा नायनाट होऊ शकतो. शंकराच्या तिसऱ्या डोळ्यावरती आपला विश्वास आहे, पण आपल्या 2 डोळ्यांवरती जरा जास्त विश्वास ठेवून त्याची जास्त काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे आज डॉक्टर साहेबांनी ज्या काही महत्वाच्या गोष्टी आपल्या सर्वांना सांगितल्या त्या अंमलात आणण्याचा आपण प्रयत्न करू. आपले डोळे, आपलं हृदय जेवढं महत्वाचं आहे तेवढेच आपण महत्वाचे डोळे समजून जपू आणि भविष्यामध्ये सुंदर दृष्टिकोनातून ही सुंदर सृष्टी पाहू आणि त्यासाठी या डोळ्यांचं जतन करू. या नोटवरती ही मुलाखत मी इथेच थांबवतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद.